समाजातली दुर्जन प्रवृत्ती वाढतीये कारण सज्जनता कमी आहे. नवे सज्जन निष्क्रिय आहेत म्हणून दुर्जन सक्रिय आहेत. आणि ती सक्रियता आमची वाढायला हवी, आमचा आवाज वाढायला हवा. तिकडे धर्म मंदिर, राम मंदिर नाही तर राष्ट्र मंदिर उभं राहतंय अयोध्येमध्ये. आम्ही सगळे त्या सुवर्णाक्षरांनी लिहून ठेवावे अशा इतिहासाचे साक्षीदार आहोत. हे आमचं केवढं मोठं भाग्य आहे. याची देही याची डोळा. आपण सगळे कोरोनामध्ये असंख्य माणसं गेली पण भगवंतांनी आमच्यासाठी ठेवलं तो क्षण पाहायला. आम्ही आहोत म्हणून समर्थ म्हणतात एका श्वासावर भरोसा नाहीये. प्रतिश्वासम सविश्वासम रामम वद दिने दिने को विश्वास हा पुनश्वास हा आगमिष्यति मानव. माहिती नाहीये. त्यामुळे प्रत्येक श्वास रामाच्या कार्यासाठी वेचला जावा, राम नामासाठी वेचला जावा. आणि याकरता भगवंतांनी दिलेलं जे साधन आहे देह नावाचं, शरीर नावाचं ते साधन, त्या देहाची व्याख्या शास्त्रकार सांगतात शीर्यते यत् शरीरम यद् दहती नित्यम तद् देहम. जो सतत जळतोय त्याला देह म्हटलंय, ज्याची सतत झीज होतीये त्याला शरीर म्हटलंय. या जीवनामध्ये निश्चित असं काहीच नाहीये. फक्त ज्याच्याकडे आम्ही डोळे झाक हमखास करतो आणि जिकडे लक्ष देत नाही तो मृत्यू मात्र निश्चित आहे. सगळं अनिश्चित आहे. एकच गोष्ट निश्चित आहे, अटळ आहे, अंतिम सत्य ज्याला म्हणूया असं की मृत्यू. आणि माणूस त्याच गोष्टीला कायम घाबरतो. म्हणून महाभारतामध्ये यक्षराजांनी धर्मराजाला विचारलं होतं ना जगातलं सगळ्यात मोठं आश्चर्य काय. त्यावेळी धर्मराज उत्तर देतात, युधिष्ठिर उत्तर देतात की या जगामध्ये मृत्यू ही गोष्ट अटळ आहे हे मनुष्याला माहीत असतं तरी सुद्धा म्हणाले मनुष्य मृत्यूला घाबरतो. हे सगळ्यात मोठं आश्चर्य आहे. स्मशानेश्वा क्रीडा काय स्मशान वैराग्य असं ज्याला आपण म्हणतो ना ते तेवढ्यापुरतं तिथे येतं. पण जगातली अटळ असलेली गोष्ट आम्ही मान्य करायला तयार नाही. दोन गोष्टी आहेत, सुख आणि अमरपद. याच्या मागे आम्ही धावतोय. जे सुख मिळालंय असं वाटतं पण ते सुख नसतो, तो सुखाचा भास असतो. त्या भ्रमातच आम्ही इतक्या आनंदात असतो आणि मग कुठेतरी कधीतरी असा दुःखाचा डोंगर कोसळतो. समर्थ म्हणाले सुख सुख पाहता आहे दुःख ठाकून आले. म्हणून समर्थांनी करुणा भाकली रामाला. विषयजनित सुखे सौख्य होणार नाही तुझ विण रघुनाथा वोखटे सर्व काही. भजन रहित रामा सर्वही जन्म गेला स्वजन जनधनाचा व्यर्थ म्या स्वार्थ केला. रघुपती मती माझी आपुलीशी. किती सुंदर मागणं मागाव, किती उदात्त मागणं आहे बघा ना तुम्ही. ही करुणा किती सुंदर समर्थ भागतात. मला असं वाटतं भगवंतांनी नरदेह उत्तम दिलाच पण या नरदेहाचं सार्थक अध्यात्मशास्त्रातली एक पदवी संत आम्हाला सांगतात. आयुष्याच्या साधने सच्चिदानंद पदवी घेणे ही अध्यात्मशास्त्रातली श्रेष्ठ अशी पदवी घेण्या इतकी सार्थकता या नरदेहाची आहे. पशुदेही नाही गती समर्थ म्हणतात. या नरदेहीच प्राप्ती परलोकाची. त्यामुळे असा नरदेह जर मिळालाय तर त्या देहाचं खरंच सार्थक व्हावं. उपजे ते नाशे माऊलींची प्रसिद्ध ओवी आहे. नाशिले पुनरपि दिसे हे घटिका यंत्र जैसे परिभ्रमेगा. मग कुणाचं तास काट्यासारखं आहे आयुष्य, कुणाचं मिनिट काट्यासारखं आहे, कुणाचं सेकंद काट्यासारखं आहे. आत्ता होते आत्ता गेले आपण असा अनुभव घेतो ना. कुणाला अगदी 100च्या आजच्याही काळात बोनस लाईफ परमेश्वर देऊन टाकतो, भरपूर आयुष्य मिळतं. पण अगदी सेकंद काट्यासारखं कुणाचं आयुष्य आहे. म्हणून माऊली म्हणतात घटिका यंत्र जैसे. मग याची सतत जाणीव ठेवावी. जे समर्थांनी सांगितलं, जे माऊलींनी सांगितलं, जे अनेक संतांनी सांगितलं आणि तो असलेला प्रत्येक क्षण क्षणक्षणाहाची करावा विचार. आयुष्य खातो काळ सावधान नाशिवंत देह जाणार सकळ. आयुष्य खातो काळ सावधान. आणि म्हणून हे ज्यांना कळलं असे संत सत्पुरुष. कुणाला म्हणायचं हो सत्पुरुष. विपत्काली धैर्य प्रभुपणी सहिष्णुत्व बरवे. सभे पांडित्याचा प्रसर समरी शौर्य मिरवे. स्वकीर्तीच्या ठाई प्रचुर रती विद्या व्यसन जे. तयांचे स्वाभाविक गुण पहा सत्पुरुष ते. 6 गुण सांगितलेत. विपत्काली धैर्य
प्रभुपणी सहिष्णुत्व बरवे, सभे पांडित्याचा प्रसर, समरी शौर्य मिरवे. 6 गुण सत्पुरुषांचे सांगितले आणि हे सगळे गुण ज्यांच्या ठिकाणी होते असे अनेक महात्मे या मातीला लाभले. हे आमचं भाग्य आहे. भगतसिंग, राजगुरू, सुखदेव, अनंत कान्हेरे, मंगल पांडे ही सगळी मंडळी वंदे मातरम हा त्यांचा महामंत्र होता. भगवद्गीता हातावर घेऊन फासावर जावं, अमर हुतात्मे आपण त्यांना म्हणतो ना. म्हणून ज्या स्वातंत्र्य देवतेचं गाण आजच्या दिवशी नाही गायलं तर ती माझी चूक ठरेल. सावरकरांनी सगळी चूलबोळकी स्वतःची बाजूला ठेवली, फोडून टाकली, तुळशीपत्र ठेवलं घरादारावर. लंडनला गेले शस्त्रास्त्र निर्मिती करता. रशियन मित्रांच्या सहकार्याने गुप्त पद्धतीने शस्त्रास्त्र बनवली सुद्धा, गुप्त पद्धतीने भारतात पाठवली सुद्धा. स्वतंत्रता देवीचं गुणगान, ते स्तोत्र सावरकरांनी अगदी लहान वयामध्ये घरातल्या देवी समोर रचलेलं, अगदी 14व्या वर्षी. जयोस्तुते जयोस्तुते श्री महान्मंगले शिवास्पदे शुभदे, स्वतंत्रते भगवती त्वामहं यशोयुतां वन्दे, यशोयुतां वन्दे. जयोस्तुते जयोस्तुते. स्वतंत्रते भगवती त्वामहं यशोयुतां वन्दे, यशोयुतां वन्दे, वन्दे यशोयुतां वन्दे, वन्दे वन्दे. भारत माता की. ज्या सावरकरांची उडी विश्वविख्यात ठरली, 2 उड्या जगात प्रसिद्ध आहेत. एक जमिनीवरून समुद्रावरून लंकेच्या दिशेने घेतलेली आणि दुसरी उडी जहाजातून समुद्रात घेतलेली. दोन्हीही आपल्या आईसाठीच घेतल्या होत्या. एक होती ती लंकेमध्ये असलेल्या सीतामाईसाठी, जानकी आईसाठी, आणि एक होती आजारी असलेल्या मातृभूमीसाठी, पारतंत्र्यात असलेल्या मातृभूमीसाठी. म्हणून ज्यावेळी भारतात खटला चालला त्यावेळी विचारावं कोर्टामध्ये, तुम्हाला भीती नाही का वाटली? भीती नाही का वाटली? समर्थांचं तत्वज्ञान, गीतेचं तत्वज्ञान ही मंडळी जाणत होती. देहे त्यागिता कीर्ती मागे मुरावी. त्यावेळी सावरकरांनी उत्तर द्यावं, नैनन छिंदंती शस्त्राणी नैनन दहती पावकः, न चैन क्लेदे यंत्यापो न शोषयति मारुतः. मी गेलो तरी माझा आत्मा अमर आहे. देहे त्यागिता कीर्ती मागे उरावी, मना सज्जना हेची क्रिया धरावी. जे सतत झिजणारे त्याला शरीर म्हटलंय ना, असं तसंही ते संपणारच आहे. मग जर झिजलंच नाही, आणि खरं सांगू श्रोते हो, जे झिजतं त्याला सुगंध प्राप्त होतो. जे झिजत नाही ते कुजून जातं आणि अर्थात त्याला दुर्गंध आहे. म्हणून चंदनाला झिजण्याचा गुण आहे ना, त्याच्याकडे त्यागाचा स्पर्श आहे चंदनाला. म्हणून असा त्याग ज्याच्याकडे, त्याला भगवंत डोक्यावर घेतो. म्हणून तो चंदन कपाळावर मिरवतो माझा पांडुरंग परमात्मा. ज्याला त्यागाचा स्पर्श आहे, ज्याला झिजणं माहितीये, ज्याला कायम तळमळ आहे, असे महापुरुष, सत्पुरुष, या सगळ्यांच्या प्रती आमच्या मनामध्ये आज या क्षणाला काय भावना आहे? मला असं वाटतं आपण सर्व एका विशिष्ट वयाची मंडळी आहात की ज्यांनी जुनी पिढी, नवी पिढी सगळी पाहिलेली आहे. पण आज आमच्या नव्या पिढी पुढे सगळा अंधार आहे. काय भविष्य आहे? हे देहे त्यागिता कीर्ती मागे उरावी हे तत्वज्ञान त्यांना कधी रुचणार, पचणार? कारण व्यसन आणि फॅशन या सगळ्याच्या आहारी आम्ही गेलो. स्वामी विवेकानंदांनी तारुण्याचे 3 तकार सांगितले होते: तेजस्विता, तपस्विता आणि तत्परता. हे ज्याच्याकडे तो तरुण, वयाचं बंधन नाही. म्हणून रामकृष्ण परमहंस काय, ज्यावेळी स्वामी विवेकानंद म्हणतात की मी निर्विकल्प समाधीमध्ये किती आनंदित आहे गुरुजी, वा वा, का बरं स्पर्श माझा काढून घेतला तुम्ही? त्यावेळी म्हणाले, मूर्खा, हेच मला नकोय. अरे तू कोण समजतो स्वतःला? हे परमहंसांचे शब्द आहेत स्वामीजींसाठी. तू तर एक क्षुद्र किडा आहेस. ही सुखाची गुरुकिल्ली मी तुला एवढ्यात नाही देणार. ही सुखाची गुरुकिल्ली माझ्याकडे मी ठेवणार आहे. वेळ आल्यावर तुला देईन. तिथे जीवनाचं सूत्र दिलं, अध्यात्माचं सूत्र दिलं, आत्मनो मोक्षार्थम पण जगदहितायच.
शिवभावे जीव सेवा हे अध्यात्मसूत्र दिलं. तुला सगळं करायचंय, ही सुखाची गुरुकिल्ली मी तुला देणार आहे, निर्विकल्प समाधीचा अनुभव तू घ्यायचा आहे. पण वेड्या, भारतासारख्या देशामध्ये कोट्यावधी जनता दारिद्र्यामध्ये दुःखामध्ये खितपत पडलेली असताना आपण समाधीमध्ये रममाण होणारे तरुण संन्यासी मला नकोत. म्हणून स्वामीजी सुद्धा पुढच्या काळामध्ये ज्यावेळी रामकृष्ण संघाचं कार्य चालवायचे त्यावेळी मला पोलादी स्नायूंचे बळकट तरुण हवेत असं सांगितलं होतं. स्वामीजींनी मागणी केली होती की मला पोलादी स्नायूंचे निरोगी तरुण हवेत. मी म्हटलं आज तारुण्याची ही व्याख्या आहे, तेजस्विता, तपस्विता आणि तत्परता. पण दुर्दैवाने आजचा तरुण संध्याकाळ झाली की धरून आणावा लागतोय. ही वाईट अवस्था आहे. व्यसन, फॅशन घरामध्ये जर यांच्या बघितलं तर कधी कधी आमचे गुरुजी फार सुंदर सांगतात, कपड्यांपेक्षा माणसांपेक्षा उंदरं जास्त आहेत की काय, असं लोकांना वाटावं. मी का असं म्हणाले, ठिकठिकाणी जुना काळ होता, आपण सर्व त्या पिढीचे आहात. जरा कुठे काही फाटल्यासारखं दिसलं एखादं वस्त्र की आपण लगेच तिथे टीप मारावी. हो ना, त्याला एक शब्द आहे आपल्याकडे, वा. आता तो शब्द काय गेला, तो काळाच्या ओघात निघून गेला. रफू करायचे जुनी मंडळी. पण आता मुद्दाम फाटलेली कपडे ब्रँडेड म्हणून समाजासमोर येत आहेत. वेशभूषेपासून केशभूषेपर्यंत सगळं सांगायची गरज आहे. आणि या काळामध्ये मला असं वाटतं शुभदाताईंसारखं काम करणारी मंडळी जर पुढे येतील, तिथे देव, देश, धर्म टिकल्याशिवाय राहणार नाही. तिथे संस्कृतीचा खरा उद्गार झाल्याशिवाय राहणार नाही. नाहीतर आजूबाजूला आपण सगळीकडे मर्यादेपलीकडचं जीवन अनुभवतोय. श्रोते हो, महालक्ष्मीच्या या पूजेच्या निमित्ताने, अष्टमीची ती जी पूजा आपण सगळी मंडळी करताय, त्या निमित्ताने तिचं खरं रूप आपल्या समोर येतंय. ती लक्ष्मी, ती जगदंबा, ती दुर्गा, ती काली, महालक्ष्मी, महासरस्वती आणि महाकाली या 3 रूपांमध्ये नवरात्रीमध्ये आहे की नाही. आपण सगळे ते महत्व जाणता, सप्तशतीचं पठण करता, श्रीसूक्त म्हणत असाल. पण या काकूंचं याही बाबतीत खूप मोठं काम आहे. पौरोहित्य म्हणा किंवा यासारखी स्तोत्र, त्याबद्दलचं लिखाण. मग हे सगळं आपण जर करत असाल तर आज आमच्या नंतरची किंवा आमच्या वयाची काही मंडळी आज समाजामध्ये जी आहेत, नवरात्र आलं की 10 दिवस आधीपासून आज कुठला रंग, उद्या कुठला रंग, याकडे जे काही आमचं मस्त लक्ष असतं. आणि मग कपाटामध्ये नसली तर ती विकत आणू, पण त्या दिवशी तीच रंगाची साडी आम्ही नेसू. मी चुकत नसेन तर आमच्या कुठल्याही धर्मग्रंथात, धर्मशास्त्रात, पुराणात असं कुठेही लिहिलेलं नाहीये की देवीने अमुक दिवशी अमुक साडी नेसली होती म्हणून, अमुक रंगाची. अहो, रक्तानी माखलेली देवी 9 दिवस 9 रात्र महिषासुराचा निपात करण्याकरता निघालेली ती जगदंबा, दुर्गा, काली, महाकाली, लाळ 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 करणारी तिची ती जीव स्वामीजींनी पाहिली दक्षिणेश्वरला. रुंड मुंड माला गळ्यामध्ये घातलेली ती देवी, कुठं तिला सवड होती या सगळ्याची मला सांगा. पण या सगळ्या उत्सवांमध्ये असा पराक्रम आम्ही शिकावा हे डोक्यात जरा सुद्धा न येता लिंबू चमच्यातनं असा काय पराक्रम आमची पोरं शिकणार आहेत. बघा तुम्ही कुठल्याही सोसायटीचा गणेश उत्सव मंडळ बघा, नाहीतर कुठल्याही मंडळाचा एखादा उत्सव बघा, लिंबू चमचा असा काय त्या स्पर्धेतनं आमची पोरं पराक्रम शिकणार आहेत मला सांगा. म्हणून लाठीकाठी प्रशिक्षण असेल, जर आमच्या मुलींना स्वतःचं स्वसंरक्षण करण्याची शिक्षा किंवा शिक्षण आज नाही दिलं तर आमच्यासारखे आम्ही ठरू बरं का, दुर्दैवी मी हा शब्द वापरते, नतद्रष्ट आम्ही ठरू. कारण येथ वडील जे जे करीती तया नाम धर्म ठेवी, ती माऊली म्हणते. म्हणून मोठ्या माणसांवर फार मोठी जबाबदारी असते. कुणी नाही ऐकलं तरी आपण बोलतच राहायचं. एखादी आजी म्हणते नाही ऐकत, काय करायचं, आपण आपलं कर्तव्य करत राहायचं, पर्याय नाही. आज समाजामध्ये मी म्हटलं सगळीकडे मर्यादेपलीकडचं जीवन दिसतं ना. घरातली 80 वर्षाची आजी काहीतरी नातीला सांगत असते आणि नात म्हणते तू गप्प बस, तुला काही कळत नाही. आणि घरातली सगळी मंडळी हसतात, कौतुक करतात, काय मुलगी माझी हुशार आहे. मग तिथेच जर आम्ही तिला जाणीव दिली की बाई ग, धर्माचं शिक्षण जर नाही घेतलंस आत्ता, हे मुलींच्या बाबतीत नाही मुलांच्याही बाबतीत, योग्य वेळी योग्य वयात जर धर्म शिक्षण तुला नाही मिळालं तर हे जे लव जिहादचं संकट धर्माभोवती घोंगावतंय भारताभोवती, आज ते तुमच्या माझ्या उमऱ्यापर्यंत आल्याशिवाय राहणार नाही. आणि त्याही वेळी आम्ही जर असे निष्काळजी असू तर मग आमच्यासारखे दुर्दैवी आम्ही आहोत, आमच्यासारखे अभागी आम्ही आहोत. सावरकरांना घेता आलं असतं उत्तम बंगला, जमीन, गाडी,
भेळपुरी चौपाटीवर जाऊन खाता आली असती, उत्तम सगळं करता आलं असतं, बॅरिस्टर घेऊन आले असते, पण ते इंग्रजांशी एकनिष्ठ राहा या एका शब्दापोटी झुगारून दिली. नाही म्हणाले आईला विकून पदवी घेऊ की काय तुझ्याकडून, म्हणून पदवी नाकारली आणि आले भारतामध्ये. या सगळ्यांचं गुणगान करण्याचा हा दिवस. लोकमान्य टिळक असतील, सावित्रीबाई फुले, महात्मा ज्योतिराव फुले, ही सगळीच मंडळी असतील श्रोते हो, या सर्वांनी समर्थांचं तत्वज्ञान अंगी मानवलं होतं. देहे त्यागिता कीर्ती मागे उरावी, म्हणून त्यांचं गुणगान आज आम्ही गातो, त्यांचे पोवाडे आज आम्ही गातो. जन्मले तेच जगती, जन्मले तेच जगती, जन्मले तेच जगती. जन्मले तेच जगती, जन्मले तेच जगती. स्वार्थासाठी जे नच झटती, स्वार्थासाठी जे नच झटती. दुसऱ्यासाठी सदा जगावे, दुसऱ्यासाठी सदा जगावे, दुसऱ्यासाठी सदा जगावे. चंदनापरी झिजुनी जावे, चंदनापरी झिजुनी जावे. मरुनी जीवन पावन करती, जन्मले तेच जगती, जन्मले तेच जगती, तेच जगती, तेच जगती. म्हणून त्यांचं जगणं सार्थकी लागलं असं आपण निर्धोकपणे म्हणू शकतो. दुर्दैव आज अध्यात्माला जाणारी मंडळी, प्रवचन ऐकायला जाणारी, कीर्तनाला जाणारी मंडळी खूप भीतीच्या तणावाच्या खाली आहेत. समाधान नावाची श्रीमंती त्यांच्याकडे नाहीये आणि या समाधानाकरता आम्ही सगळीकडे फिरतोय, भटकतोय. पण हे एकमेव समाधान नावाची गोष्ट तुम्हाला मला मिळावी असं जर वाटत असेल तर संतांचं तत्वज्ञान, त्यांचे ग्रंथ. समर्थ म्हणाले ना, माझी काया आणि वाणी गेली म्हणाल अंतःकरणी, परी मी आहे जगज्जीवनी निरंतर. मी गेलो असं कोण म्हणतं? ग्रंथांच्या रूपाने संत तुमच्या माझ्यामध्ये आहेत. आज ग्रंथ तर सोडाच, लाखो रुपयांचा मोबाईल मुलाच्या हातात असेल पण 50 रुपयाचं पुस्तक घरात नाही सापडणार. लाखो रुपयांचा LED घरात असेल, इतकं फर्निचर भरलंय, माणसांना बसायला जागा नाही, एवढं फर्निचर आहे घरात, पण तरी सुद्धा माणूस कायम अपसेट आहे. कायम सोफा सेट आहे पण माणूस अपसेट आहे. कायम सगळं सेट आहे, वेल सेट आहे, पण माणूस कायम चिंतित आहे, तणावाच्या मध्ये आहे. आणि या सगळ्यातून मुक्त होण्याकरता आमच्या पातळीवर आम्ही काय करायचं? जसा चेंडू जमिनीवर जितक्या जोरात आपटावा तितका उंच आकाशात वर जातो ना, तसं जगाकडून आम्ही जर काही करायला गेलो तर निंदा होणार, हे हमखास. आज काळच असा आहे. तुकोबाराय असे रस्त्याने निघाले की लोकांनी त्यांना वेडं ठरवावं, संतांना वेडं ठरवावं, कितीतरी निंदा व्हावी. ज्ञानोबांची झाली, सगळ्यांची झाली, मग तुम्हालाही मला लोक नावं ठेवणारच आहेत. पण तरी सुद्धा जसं मोहग्रस्त झालेल्या अर्जुनाला भगवान गोपालकृष्ण म्हणतात, अर्जुना उठ, उचल ते धनुष्य आणि सिद्ध कर तुझं क्षत्रियत्व. हतो वा प्राप्स्यसी स्वर्गम, जित्वा वा भोक्षसे महिम. रणांगणावर धारातीर्थी पतन पावलास तर स्वर्गात पोहशील आणि जिंकलास तर राज्यपद तुझं आहे. त्यामुळे आज धर्मावर आलेलं संकट, देशावर आलेलं संकट, तुम्ही आम्ही आपापल्या परीने काय करू शकतो? रोज आम्ही जप करतो, पण त्या जप करत असतानाची एक माळ राष्ट्राय स्वाहा इदन्न मम एवढं जरी केलं तरी सीमेवर तळहातावर प्राण घेऊन लढणाऱ्या सैनिकांना ते बळ मिळाल्याशिवाय राहणार नाही. जेवताना मुखामध्ये घास घालताना या देशातला शेतकरी आणि गादीवर अंग टाकताना या देशातला जवान, बस या दोघांप्रती जरी कृतज्ञता ठेवली. म्हणून सावरकरांचं वाक्य आहे ना, देवभक्ती आम्हाला करायचीच, पण देवाकडून देहाकडे जाताना मध्ये देश लागतो, देहाकडून देवाकडे जाताना मध्ये देश लागतो. ते न विसरता त्या देशाचं आम्ही काहीतरी देणं लागतो, या मातीचं आम्ही काहीतरी देणं लागतो. समर्थ म्हणाले, जगाचा तो भार आपुल्या शिरावर ऐसे थोडे तर वाटू द्या हो. माझ्या समाज बांधवांचा माझ्यावर काहीतरी बोझ आहे याची जाणीव ठेवून प्रपंच करणं, त्यालाही परमार्थच म्हणता येईल.
आणि असा गोड परमार्थ तुम्हाला मला जमावा या उद्देशाने पूर्वरंग मी थांबवते. आख्यानाला सुरुवात करण्याआधी एकदा श्लोकाचा पुन्हा एकदा आठव करूया आणि मग आख्यानाकडे वळूया. देहे त्यागिता कीर्ती मागे उरावी, 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 मना सज्जना हेची क्रिया धरावी, मना सज्जना हेची क्रिया धरावी, मना चंदनाचे परित्वा झिजावे, मना चंदनाचे परित्वा झिजावे, परी अंतरी सज्जना निभवावे, परी अंतरी सज्जना निभवावे, देहे त्यागिता कीर्ती मागे उरावी, देहे त्यागिता देहे त्यागिता कीर्ती मागे उरावी, देहे त्यागिता कीर्ती, देहे त्यागिता कीर्ती, देहे त्यागिता कीर्ती, धा धा दिंता धा धा तिटकत कदिगन धा 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 दिंता धा धा तिटकत कदिगन धा 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 दिंता धा धा तिटकत कदिगन धा 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 दिंता धा धा तिटकत कदिगन धा 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 दिंता धा किट धुम किट धुम किट धुम किट कदिगन धा कदिगन धा कदिगन धा धा तिटकत कदिगन धा 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 दिंता धा धा तिटकत कदिगन धा 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 दिंता धा धा दिंता धा धा दिंता धा. कुंडली कमरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. एक खूप सुंदर योग जुळून आलेला आहे. आपण आत्ताच समर्थांच्या श्लोकावरचंच निरूपण ऐकतो आणि विनीतदादा जोशी यांचं आगमन झालेलं आहे. आमच्या आग्रहाच्या विनंतीला मान देऊन ते आलेले आहेत. त्यांच्याबद्दल बरेच जणांना माहिती आहेच, केवळ मी थोडासा उल्लेख करते. काल रविवारी इथे महाराजांचा खूप मोठा उत्सव झाला. तळेगावला महाराजांच्या आदेशानुसार त्यांनी राम मंदिर, चतुर्भुज श्रीरामाचं मंदिर उभारलेलं आहे. अनेकांनी माझ्याकडनं त्यांचा पत्ता घेतलेला आहे. आपण अवश्य त्याचा तिथे जाऊन दर्शन घ्यावं आणि तिथला सगळा माहोल स्वतः अनुभवावा. वासंती, विनीतदादांना सत्कार, त्यांचं स्वागत करा. असं हो, असू दे. कथेच्या नियमाप्रमाणे थोडा वेळ हरिनामाचा गजर करूया. कीर्तनाचं आणि आमच्या सगळ्यांचं ही सेवा सादर करत असतानाचं भाग्य की परम आदरणीय विनीत सर जोशी इथे आलेले आहेत. मनापासून त्यांना नमस्कार करते. जय जयकार करताना हाताने मस्त टाळी, मुखाने गोड आवाजामध्ये नाम, सगळ्यांचा आवाज येऊ द्या. ही सामूहिक प्रार्थना आहे बरं आपल्या कीर्तनातली. जसं दुधामध्ये लोणी तसा देही चक्रपाणी असं म्हटलंय. माऊली म्हणाल्या, मंथोनी नवनीता तैसे घे अनंता, वाया व्यर्थ कथा सांडी मार्ग. याप्रमाणे मंथन करावं लागेल. देहातला चक्रपाणी दिसायचा असेल तर तिथेही घुसळावं लागेल
आणि घुसळणं म्हणजे भजन आहे. ऊर्जा सघन होते त्यावेळी ती जास्त कार्यशक्ती देते असा फिजिक्सचा सुद्धा नियम आहे. त्यामुळे सगळी ऊर्जा एकत्रित करावी. भगवंतांनी भरपूर ऊर्जा देऊन आम्हाला पाठवलंय आणि दुर्दैवाने ती सध्या निद्रिस्त अवस्थेमध्ये आहे. तर आपण सगळ्यांनी तो आनंद घ्यावा. नामामध्ये भरपूर मोठी ताकद आहे हे आपण सगळे जाणता. मस्त भजन करूया आणि मग कथेला सुरुवात. श्रीराम जय राम जय जय राम. जय जय रघुवीर समर्थ. कथा काय सांगायची हे ठरलेलं आहे. ती कथा आपण सगळे जाणता, पण तरी सुद्धा माझ्या अल्पकुवतीनुसार आणि अल्पबुद्धीनुसार आपल्या समोर त्या चरित्राला न्याय देण्याचा प्रयत्न करते. श्रोते ऐका आज तुम्हाला कथा सांगते जशी हवी. श्रोते ऐका आज तुम्हाला कथा सांगते जशी हवी. कितीक वेळा जरी ऐकली तरी वाटते नित्य नवी. झुंजायाची गोष्ट असे ही नसे मौजवा गमतीची. गोष्ट असे ही नसे मौजवा गमतीची. रणांगणावर चला गड्यांनो छाती घेऊन हिमतीची. नसे बंधना वयास येथे, नसे बंधना वयास येथे. बाल तरुण वा वृद्ध जरी. नसे बंधना वयास येथे बाल तरुण वा वृद्ध जरी. राष्ट्र रक्षणा गरज असे हो वीर श्रीची खरी खुरी. अबला झाली सबला तेव्हा, अबला झाली सबला तेव्हा. भारतीय इतिहास घडे झाशी राणी लक्ष्मीबाई शत्रूवरती तुटून पडे. झाशी राणी लक्ष्मीबाई शत्रूवरती तुटून पडे. झाशी राणी लक्ष्मीबाई शत्रूवरती तुटून पडे. हिंदुस्थानवरती इंग्रजी राजसत्तेचा परकीय पाश आवळू लागला होता. 16व्या शतकापासूनच
हळूहळू हळूहळू इंग्रज आपले पाय भारताच्या भूमीमध्ये रोवत होते. ज्यावेळी महाराष्ट्रातली पेशवाई होती तोपर्यंत इंग्रजांनी महाराष्ट्राकडे आपला मोर्चा वळवला नाही. पंजाबमध्ये राजे रणजित सिंगांचं राज्य होतं तोपर्यंत इंग्रज तिकडे गेले नाहीत. पण हळूहळू हळू महाराष्ट्रातली पेशवाई बुडाली. छत्रपती शिवाजी महाराजांनी जाणीवपूर्वक टाळलेली आणि छत्रपती राजारामांनी नाईलाजानं स्वीकारलेली वतनदारी पद्धत या सगळ्या ऱ्हासाला कारण ठरली. महाराष्ट्रामध्ये पेशवाई बुडाली आणि दस्तूर खुद्द पेशवे बाजीराव, दुसरे बाजीराव परिवारासह इंग्रजांनी त्यांना पाठवलं काशीला, ब्रह्मावर्त. 16व्या शतकापासून इंग्रजांनी आमच्या स्वाभिमानाला, आमच्या राष्ट्राभिमानाला ठेच पोहोचवण्याचं काम केलं. आमची अस्मिता पायदळी तुडवायला सुरुवात केली. भारतीय लोक जे जे करतात ते सगळं थोतांडय. कर्मकांड, धर्मभावना, धर्मश्रद्धा याला धक्का लावला गेला. परिणामी आमची सगळी मंडळी परक्यांचं गुणगान गाण्यात दंगली. आजही वेगळं काही करतायत अशातला भाग नाही. आम्ही त्यांच्या संस्कृतीचे पोवाडे आजही गातोय. याचीच खंत स्वामीजींना सुद्धा पुढच्या काळामध्ये होती, 19व्या शतकामध्ये सुद्धा. पण परिस्थिती अशी होती, मातृभूमी ज्याची त्याला, मातृभूमी ज्याची त्याला होत बंदिशाळा परवशता. पाश दैवे ज्याच्या गळा लागला परवशता. पाश दैवे ज्याच्या गळा लागला. असुनी खास मालक घरचा, असुनी खास मालक घरचा म्हणती चोर त्याला परवशता. पाश दैवे ज्याच्या गळा लागला परवशता. पाश दैवे ज्याच्या गळा लागला. असुनी खास मालक घरचा म्हणती चोर त्याला. आणि हळूहळू हळू परक्यांची संस्कृती गावी निंदावे वंद्य ऋषींना. आचार उचलूनी त्यांचे हासावे आचार्यांना. देव्हारे मांडून त्यांचे हिणवावे देव्हाऱ्यांना. आर्यांच्या सद्ग्रंथांचा, आचार्यांच्या धर्माचा अभिमानही नुरला साचा. पोशाखी ही परवशता एक काळ ऐसा होता. अशी भयानक अवस्था या मातीमध्ये निर्माण झाली. गुलाम म्हणून आम्ही ठरले गेलो. हळूहळू हळूहळू रिकाम्या आगबोटी आणल्या. पण इथला ताग, इथली नीळ, इथला कापूस, इथलं सोनं, इथलं लोखंड जे काही भरभरून नेता येईल ते न्यायला लागले. आमचा राष्ट्राभिमान स्वतःच्या टाचेखाली तुडवून टाकला आणि कंगाल करून देश सोडला या सगळ्या मंडळींनी. आणि आम्ही आजपर्यंत त्यांचे पोवाडे गात राहिलो. आजपर्यंत फितुरीचा रोग या देशाला लागला आहे. फितुरीचा रोग फार राष्ट्रघातकी अशी अवस्था या देशामध्ये निर्माण झाली. श्रोते हो, या काळामध्ये लॉर्ड डलहौसी नावाचा इंग्रज अधिकारी भारतामध्ये आला. खरं तर 16व्या शतकापासूनच व्यापाराच्या निमित्ताने आलेली ही मंडळी मुंबई, मद्रास, सुरत आणि कलकत्ता या 4 ठिकाणी वखारी स्थापन केल्या होत्या. आणि या वखारींवर नियंत्रण करण्याकरता, ठेवण्याकरता ईस्ट इंडिया कंपनीची स्थापना झाली. परिणामी या कंपनीचं धोरणच असं होतं, हळूहळू हळूहळू एक 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 राज्य, एक एक संस्थान घशात घालायचं. महाराष्ट्रामध्ये सुद्धा शिंदे, भोसले, होळकर, गायकवाड या सगळ्या संस्थानिकांना एकटं एकटं गाठून इंग्रजांनी आपलं मांडलिक बनवून घेतलं. आज ज्या चरित्र नायिकेचं आपण गुणवर्णन ऐकणार आहोत, आजची चरित्र नायिका ही खरं तर महाराष्ट्रातली, पण ती उत्तरेकडे गेली आणि बिजली म्हणून लोकांनी तिची ओळख निर्माण केली. ती झाशीची राणी म्हणून परिचित झाली, पण ती खरं महाराष्ट्रातली. बरं,
कुठे हो महाराष्ट्रामध्ये? कृष्णा तीरी जावळी माझी, कृष्णा तीरी जावळी माझी, कृष्णा तीरी जावळी माझी, तांबे क्षेत्र महान, वाई क्षेत्र महान, कृष्णा तीरी जावळी माझी, वाई क्षेत्र महान, तांब्यांचा कुलवंश तेथला, तांब्यांचा कुलवंश तेथला, धन्य जगी हो धन्य वाई प्रांतामधली ही कन्या मोरोपंत तांबे यांची मुलगी, तांबे घराण्याची ही कुलदीपिका, पेशव्यांच्या बरोबर पेशव्यांचे निष्ठावंत सरदार मोरोपंत तांबे आणि त्यांची पत्नी भागीरथीबाई. पेशव्यांना इंग्रजांनी सालीना तनखा देऊन तिकडे पाठवलं, म्हणायला नावाला राजे, परंतु सगळा अधिकार इंग्रजांचा या मंडळींवर. आणि ब्रह्मावर्तामध्ये काशीमध्ये या बाळाचा जन्म झाला. बरं, या कन्येचा गुरुपुष्याच्या सुमुहूर्तावर तारीख होती 19 नोव्हेंबर 1835 साल, कार्तिक वद्य संवत शके 1891 रोजी या मुलीचा जन्म झाला. मुलगी जन्माला आली. आज सरकारला बेटी बचाव आंदोलन करावं लागतं, पण त्या काळामध्ये ही मुलगी जन्माला आली. आणि मी नेहमी सांगते, मुलगी जन्माला येते ना, ती आपल्या सहित आपल्या माता पित्यांचं भाग्य घेऊनच जन्माला येते. बरं का. मनकर्णिका नावाचा काशीवरचा तो काशीतला घाट, आणि त्या घाटाच्या नावावरून हिचं नाव मनकर्णिका असं ठेवलं. लाडाचं नाव मनू किंवा छबेली. हळूहळू हळूहळू लहानाची मोठी होतीये. इंग्रजांनी तिचं चारित्र्य हनन करण्याचा खूप प्रयत्न केला श्रोते हो, नंतरच्या काळामध्ये सुद्धा. खरं तर या देशाची परंपरा असती होऊन बसली की काय. पण दग्धम दग्धम पुनरपि पुनः कांचनम पीतवर्णम या न्यायाने केला जरी पोत बळेची खाली, ज्वाला तरी ते वरती उफाळी, असं चरित्र दिव्य राणीचं. हळूहळू हळू लहानाची मोठी होतीये. मोरोपंतांना भागीरथीबाईंना काय आनंद. माणसाच्या अभिरुचीतून त्याची अभिव्यक्ती घडते असं म्हणतात. लहानपणी मूल काय करतंय यावरून मोठेपणी कोण होईल हे साधारण आपण अंदाज सांगतो बघा. अभ्यासात हुशार असेल तर माझं बाळ डॉक्टर होईल, मोठं झाल्यावर इंजिनियर होईल, खेळात रस असेल तर मॅच फिक्सिंग चांगलं जमेल, आणि खादाड असेल तर मंत्री नक्की होईल. हे असे आम्ही अंदाज वर्तवतो की नाही. विनोद म्हणून सोडून द्या फार. पण या सगळ्या गोष्टीतून बाळाचे पाय पाळण्यात दिसतात. तशी ही अत्यंत सुस्वरूपी आणि सद्गुणी असलेली मुलगी जणू नक्षत्रासारखी आपल्या या लाडक्या बाळाला पाळण्यात घालावं. आणि भागीरथीबाईंनी गोड आवाजामध्ये पाळणा गावा. बाळा गाऊ तुला अंगाई, तुझ्यामुळे मी झाली आई. असं काही नव्हतं बरं पूर्वी. जिजा मातोश्रींनी सुद्धा छत्रपतींना काय पाळणा म्हटलं असेल, काय अंगाई गायली असेल हो. झोपायचं नाही. आता 350-400 वर्ष सगळे गुलामातच आहेत, गुलामीतच आहेत, अंधारातच आहेत. पण एखाद्या ज्योतीने ठरवलं जळायचं की मोठ्यात मोठ्या अंधाराचा पराभव नायनाट करता येतो. हे संस्कार लहान वयामधून नव्हे, गर्भापासूनच होत होते हो. गुणी बाळ जणू चंद्रकोर गगनीची, गुणी बाळ जणू चंद्रकोर गगनीची, मनुबाई थोर गुणाची, मनुबाई थोर गुणाची, गुणी बाळ जणू चंद्रकोर गगनीची, मनुबाई थोर गुणाची. बघ पालक हा सजविला किती छान, बघ पालक हा सजविला किती छान, नवरत्न हिरे जोडून तेजाची मंगल तारा, घेतले सग अवतारा,
तव नयनीचे तेज चमक बिजलीचे, तव नयनीचे तेज चमक बिजलीचे, मनुबाई थोर गुणाची गुणी बाळ जणू चंद्रकोर गगनेची, मनुबाई थोर गुणाची. काय चरित्र आहे श्रोते हो. ही मुलगी लहानाची मोठी होतीये आणि 4 वर्षांची झाली. कीर्तनामध्ये असं करावं लागेल आता. एका तासामध्ये चरित्र संपवायचं म्हणजे 4 वर्षांचं वय झालं आणि या बाळावरती काळाने अत्यंत वाईट असा अन्याय केला श्रोते हो. 4 वर्षाची पोर मातृछत्र हरपलं. आई निघून गेली, भागीरथीबाई निघून गेल्या आणि 4 वर्षाची ही पोर आई वाचून पोरकी झाली. बाबांना विचारावं कधीतरी, बाबा माझी आई कुठे गेली हो. मोरोपंतांनी सांगावं, मनू आपली आई देवाघरी गेली. बरं बाबा आपण जाऊया का हो तिकडे. मनू आपल्याला नाही जाता येत. पण तू आईसारखी हुशार आहेस ना मनू. रोज रांगोळी काढशील ना, सडा टाकशील ना ग, देवाला रोज दिवा संध्याकाळी लावशील ना ग. सुंदर संस्कार करावेत. आणि बघता बघता या मुलीनी तलवार सुद्धा हातात घ्यावी. कारण नानासाहेब पेशवे, बाजीराव पेशव्यांची ही सगळी मुलं भावंड म्हणून पाहायची त्यांच्याकडे, त्यांच्या सोबत राहायची, त्यांच्या सोबत खेळायची, बागडायची. हळूहळू हळू वडिलांबरोबर दरबारात जायला सुरुवात झाली. दरबारातलं लेखन वाचन शिकायला लागली. दरबारी रीतिरिवाजामध्ये वाकबगार व्हायला लागली. आणि बघता बघता कमरेला तलवार अडकून फिरायची हिची हौस. अश्वारोहण शिकली, तलवार बर्ची चालवायला शिकली. आणि या सगळ्या मुलांबरोबर हिला सुद्धा शास्त्र आणि शस्त्र दोन्हीचं प्रशिक्षण द्यायला गुरुजी नेमले होते. शस्त्रांचं शिक्षण द्यायला तात्या टोपे होते बरं. आणि त्यांच्या उत्तम प्रशिक्षणाखाली शिकत असलेली ही मुलगी मधली सुट्टी झाली, दुपारची सुट्टी झाली की आपल्या भावंडांना सांगायची, तुम्ही जा जेवण करा, मी आता मोठ्या घोड्यावर बसणार आहे. लहान 5-6 वर्षाचं वय, मला मोठ्या घोड्यावर बसायचंय. कारण तिला जे दिलं जात होतं ते छोटं जनावर असायचं. अश्वारोहण शिकायचं होतं, तलवार शिकायची होती, हुतुतू, आट्यापाट्या, कुस्ती, मल्लखांब सगळे खेळ शिकायला लागली बरं. म्हणून म्हटलं अभिरुचीतून अभिव्यक्ती घडत जाते. सध्या आम्हाला इतका आनंद असतो, आमच्या बाळाचा काही त्रास नाही. उठ म्हटलं की उठतो, बस म्हटलं की बसतो. अगदी वडिलांच्या वळणावर गेलाय. त्यांना सुद्धा सकाळी उठ म्हटलं की उठतात, बस म्हटलं की बसतात. असा पराक्रम तुमच्या माझ्या घरामध्ये जन्माला यावा असं जर वाटत असेल तर जिजाऊंची भूमिका काय होती, भुवनेश्वरी मातांची भूमिका काय होती, आपल्या भागीरथीबाईंची, मोरोपंतांची भूमिका काय होती समजून घ्यावी लागेल. ही बाळ आपल्या रामजी, त्याचं नाव होतं, तुझं घोड्यांची पागा सांभाळणारा होता ना, त्याचं नाव रामजी. त्याच्याकडे जायची म्हणायची, रामजी काका अरे मला मोठा घोडा दे की रे, मला मोठ्या घोड्यावर बसायचंय. रामजी काका म्हणायचे, छबे तू अजून लहान आहेस ग पोरी, मोठा घोडा देऊन तुला काय करू, ते जनावर नाठाळ असतं, तुला झेपणार नाही, आवरणार नाही, म्हणून हट्ट करू नकोस. रामजी काका मी तुझी लाडकी छबेली आहे की नाही, मग मला मोठ्या घोड्यावर बसायला दे. तू काय करशील छबे, घोड्यावर बसून तू करशील तरी काय. अरे रामजी काका तू जर मला घोडा दिलास ना तर मी काय करेन सांगू, जर देशील घोडा बघ मारीन वेढा, जर देशील घोडा बघ मारीन वेढा, जर देशील घोडा बघ मारीन वेढा, कडकडाण उडवीन टापा टापा टापा, कडकडाण उडवीन टापा टापा टापा, पुरविता हौस माझिका, हौस माझिका, हौस माझिका, पुरविता हौस माझिका, हौस माझिका, हौस माझिका. ते दूर दिसती डोंगर, अरे तो उंच डोंगर दिसतोय का, मी काय करेन सांगू तुला, त्या उंच डोंगराच्या वरती मोठा आभाळ आहे. आणि रामजी काका त्या आभाळामध्ये बाबा सांगतात माझी आई राहते रे. एकदा तिला भेटून येते, एकदा तिला बघून येते, मी फार वेळ थांबणार सुद्धा नाही, एकदा मला देशील का रे मोठा घोडा. दिसती डोंगर
सुद्धा झाला. 5-6 वर्षाचा हा पराक्रम. मोरोपंतांना काळजी वाटायची लेकीची, मुलीची जात आहे, कसं होईल तिचं पुढे. प्रत्येक पित्याला असते ना हो काळजी. आमच्या हे मोरोपंत तांबे, पण अगदी सारखं नाव बारामतीचे मोरोपंत पराडकर यांची प्रसिद्ध आर्या आहे. उपवरकन्या होता पितयाच्या काळजास कातरते, कातर सागर सागर जाय कशी पार हेची का तरते. कन्या उपवर झाली की पित्याच्या हृदयाला काळजीची कात्री लागते. याला म्हणायचं मोरोपंत पराडकर बारामतीचे, ज्यांच्या आर्या वृत्तामध्ये लिखाण आहे, प्रसिद्ध आहेत आर्या. आणि त्या आर्याशिवाय कीर्तनाची परिपूर्ती होऊच शकत नाही, पूर्ण होऊ शकत नाही. मग अशी कन्या उपवर झाली की पित्याला काळजी वाटते. आणि मुलगी असं आहे की पित्याच्या मर्मबंधातली ठेव आहे ना, तिथे फक्त समर्पण आहे. मी नेहमी सांगते, लग्न मंडपामध्ये कितीही जरी महिला मोठ्या झाल्या, कितीही वय झालं तरी सुद्धा कन्यादान करताना ढसढसा रडलेला पिता आपला आपण कधीच विसरत नाही. त्या पद्धतीनं प्रचंड सुंदर नातं मोरोपंतांनी आईची सुद्धा उणीव भरून काढावी, बाळावर उत्तम संस्कार करावेत. बघता बघता 10 वर्षांची झाली. आणि काशीमध्ये विजयादशमीची मिरवणूक चालू होती. बरं, हत्ती, घोडे, ढोल, ताशे, नगारे, नौबती झडतायत आणि मिरवणूक चालू आहे. मिरवणुकीमध्ये दरबार खाशी मंडळी, हलदार, चोपदार सगळे आहेत. आतषबाजी होतीये. आणि भला मोठा एक हत्ती त्या मिरवणुकीमध्ये होता. या मुलीनी आपल्या वडिलांच्या हाताला धरून त्या मिरवणुकीमध्ये ती सहभागी झाली होती. आणि अचानक काय झालं, आनंदाचं वातावरण अचानक बिघडलं. आक्रोश आणि किंकाळ्यांनी थैमान घातलं. वाचवा वाचवा, हत्तीला कुणीतरी आवरा म्हणायला लागले. तो हत्ती पिसाळला आणि सैरावैरा थैमान घालू लागला. जो येईल त्याला तुडवू लागला. समोर रक्ताचा चिखल व्हायला सुरुवात झाली. 10 वर्षाची ही कन्यका वडिलांचा हात कधी सोडला मोरोपंतांना कळलं नाही. धावत गेली आणि एका झाडावर सरसर सरसर चढली. युद्ध शिक्षण घेत होती, त्यामुळे काही कला त्यातल्या अवगत होत्या. झाडावर चढली आणि ज्या ठिकाणी तो हत्ती आहे त्याच्या डोक्यावर, गंडस्थळ म्हणतात त्याला, बरोबर तिथे तिने उडी टाकली. आणि एखादी गोचिड जशी चिपकून बसावी ना, तशी ती चिपकून बसली. युद्धशास्त्रातल्या काही गोष्टी माहीत असल्यामुळे हत्तीचे कान दोन्ही मोठे ते असे त्याच्या डोळ्यावरती झाकलेत तिने. 10 वर्षाचं वय आहे. आठवून बघा, आपल्या घरातली, आपल्या आजूबाजूची 10-12 वर्षाची कन्यका, पण काय ताकद, काय इच्छाशक्ती आणि काय महत्वाकांक्षा असू शकते. या वयापासून संस्कार करणारे माता पिता तसे होते. या मुलीनी त्या हत्तीच्या बरोबर कानांनी डोळे झाकले त्याचे. त्या हत्तीला काही समोरचं दिसेना. पुढे काय झालं, हत्ती आवरला का, यापेक्षा सुद्धा ती झेपच तिची विलक्षण होती त्या वयातली. आणि या प्रसंगामध्ये सगळ्यांनी त्या हत्तीला जखडलं, साखळदंडांनी माहूत आले. पण तिचा तो पराक्रम त्या वयातला पाहिला आणि सगळे अवाक झाले. पण या मिरवणुकीमध्ये काशीमध्ये या प्रसंगाला काशीचे एक पुरोहित आले होते, दीक्षित त्यांचं नाव. त्यांनी या मुलीच्या पायावरची चिन्ह पाहिली आणि मनात विचार केला की या मुलीच्या वडिलांना भेटलं पाहिजे. म्हणून मोरोपंतांची भेट घेतली. हातावरच्या जशा रेषा पाहून आपण भविष्य सांगतो तसं पायांवरची पदचिन्ह पाहिली. आणि त्या दीक्षित गुरुजींनी मोरोपंतांची भेट घ्यावी आणि सांगावं, तुमच्या मुलीचं भाग्य खूप उज्ज्वल आहे, तिचा विवाह करा, पण इथे तिथे कुठे देऊ नका, मी स्थळ घेऊन येतो, मी आणलेल्या स्थळाबरोबर तिचा विवाह करा. आणि याच दीक्षित गुरुजींनी, या पुरोहितांनी मोरोपंतांना आपल्या कन्येसाठी, या लक्ष्मीसाठी, मनकर्णिकेसाठी एक स्थळ आणून दिलं. ते म्हणजे झाशीचे संस्थानिक गंगाधर पंत नेवाळकर. वय वर्ष 36. बरं का, ही 10-12 वर्षाची कन्यका 36 वर्षाच्या एका गृहस्थाबरोबर विवाह करायला तयार झाली. त्या काळामध्ये तिला काशीतून झाशीत जायचं होतं आता थेट. तसा काशी आणि झाशीत फरक नाही बरं का. एक हिंदुस्थानी कवी म्हणतात, सब वसुधा नवखंड बसी है, 10वां खंड है काशी, भारत में बुंदेलखंड है जिसमें मशहूर झांसी, ऊंची माड़ियां महल सुनहरे शंख बज रहा काशी में, संग्राम शूर लक्ष्मी रानी की नौबत बज रही झांसी में, परिपूर्णा काशी में फिरे
उमा काशी में रमा झासी में हरदम जिनकी द्वाही फिरे, अशी मोरोपंत तांब्यांची लाडकी मनू गंगाधर पंतांची लाडकी राणी धर्मपत्नी होणार होती. विवाहाच्या वेळी खरं तर हिनी होकार दिला त्यावेळी नाना चिडले होते. नानासाहेबांनी आपल्या मनकर्णिकेला सांगावं, मनू अगं वेडी आहेस का, तुझ्यापेक्षा दुपटीने मोठ्या असलेल्या मुलाशी तू विवाह करायला होकार देतेस मनू. आणि तिने सांगावं त्या वयातला तिचं उत्तर आणि विचारांची परिपक्वता आपल्या लक्षात येते. तिने सांगावं, नाना अरे बेड्या, आपल्याकडे हत्ती नाहीयेत, घोडे नाहीयेत, तोफखाना नाहीये, दारूगोळा नाहीये, सैन्य नाही, शस्त्रसाठा नाही. हे सगळं नाही म्हणून तर इंग्रज आपल्या जीवावर इथे राज्य करतात, या मातीवर येऊन आपली सत्ता स्थापन करण्याचा प्रयत्न करतात. नाना अरे मला राणी होण्याची हौस नाहीये, छत्र चामर झुलावीत असं मला अजिबात वाटत नाही. पण खरं सांगू का, मी जर झाशीची राणी झाली तर उद्या माझ्याकडे तोफखाना असेल, घोडदळ असेल, सैन्य दळ असेल, पायदळ असेल, शस्त्रसाठा असेल आणि त्या बळावर इंग्रजांना आपण पुन्हा आव्हान देऊ. राणीच्या या मनसुब्यावर याच परिस्थितीमध्ये याच काळामध्ये श्रोते हो 1857च्या उठावाचं वारं सगळीकडे वाहत होतं. 31 मे 1857 ही उठावाची तारीख खरं तर ठरली होती, परंतु थोडा संयम सुटला आमच्या सैनिकांचा. हिंदूही भडकले, मुस्लिमही भडकले आणि एक ठिणगी पडली उठावाची. पहिली 10 मेलाच उठाव सुरू झाला. मिरतच्या छावणीमध्ये भारतीय स्वातंत्र्य संग्रामाचं पहिलं रणशिंग फुंकलं गेलं आणि पहिला हुतात्मा होता मंगल पांडे. यावेळी इकडे हिच्या विवाहाची तयारी आणि एकीकडे 1857चं उठावाचं वारं सगळीकडे वाहतंय. मोरोपंतांनी आपल्या मुलीच्या विवाहाची जय्यत तयारी करावी, इंग्रजांच्या सत्ता पिपासू वृत्तीला आव्हान द्यायचं असा मनसुबा ठरवूनच या लक्ष्मीनी नेवाळकरांच्या घराण्यात पाऊल टाकायचं ठरवलं होतं. आता आपण काशीतून झाशीत येऊया बरं का. पुण्याहून थेट झाशीचा प्रवास. 57च्या समर स्मरणाला झाशीमध्ये ही लक्ष्मी म्हणून आली, धर्मपत्नी म्हणून आली गंगाधर पंत नेवाळकरांची. दिवसामागून दिवस जात आहेत आणि झाशीतल्या सगळ्या नागरिकांना इतका आनंद झाला होता. झाशीमध्ये दिवाळी साजरी केली होती, प्रपंच सुखाचा घडा भरून ओसंडून वाहत होता. दिवसामागून दिवस जात आहेत आणि बघता बघता या प्रपंच वेलीला एक सुंदरसं फूल सुद्धा उमललं बरं. अक्षरशः झाशीमध्ये दिवाळी व्हावी, कारण झाशी संस्थांचा वारस जन्माला आला होता. लॉर्ड डलहौसी इकडे ऑक्टोपस सारखे पंजे पसरत होता, एक एक संस्था घशात घालत होता. जिथे वारस नाही ती संस्थानं गळ्यात घातली जात होती. इंदोरचं होळकर संस्थान, धारचं पवार संस्थान, साताऱ्याचं औंध संस्थान, सगळी संस्थान इंग्रजांनी खालसा केली. पण इथे झाशीला वारस मिळाला म्हणून सगळी नागरिक, सगळी जनता आनंदात आहे. पण हा आनंद फार काळ टिकला नाही श्रोते हो. हाय रे दैवा, काळानं त्या घड्याला अचूक खडा मारला, घडा तडकला, ताडकन फुटला आणि गंगाधर पंतांना पुत्र शोक झाला.
नियतीनं एक अत्यंत क्रूर खेळ खेळला झाशी संस्थानामध्ये. आपलं राणीपद विसरून धाय मोकलून 3 महिन्याचं बाळ होतं. जेमतेम त्याला मांडीवर घेऊन अक्षरशः धाय मोकलून राणीनं रडावं. निर्जीव कलेवराला मांडीवर घेऊन आपलं राणीपद विसरून रडत होती. बाळ काळानी ओढून यानेला, बाळ काळानी ओढून यानेला, दशरथाचे परिपुत्र शोक झाला. दशरथाचे परिपुत्र शोक झाला. विकल झाला आक्रमी मृत्यू पंथा, म्हणे माझे ऐश्वर्य राजव्यर्थ, म्हणे माझे ऐश्वर्य राजव्यर्थ, म्हणे माझे ऐश्वर्य राजव्यर्थ. नियतीनं विधात्यानी आपल्या लेखणीच्या एका फटकऱ्यासरशी श्रीमंत गंगाधर राजे आणि राणी लक्ष्मीबाई यांच्या सुखस्वप्नांचा चक्काचूर करून टाकला होता. झाशीची राणी एक तळपत व्यक्तिमत्व होतं. भल्या भल्या पुरुष संस्थानिकांनी इंग्रजांसमोर माना झुकवल्या, पण ही झाशीची रणचंडी होऊन त्यांच्या समोर उभी ठाकली होती, त्यांचा कर्दन काळ होऊन. आज बाळ निघून गेलं, 2 वर्षाचा काळ लोटला. गंगाधर पंतांनी हाय खाल्ली, त्यांनी अंथरुण धरलं, संग्रहिणीसारखा असाध्य रोग जडला. आणि 1853 साली झाशीतल्या तमाम नागरिकांसमोर आणि गोऱ्या प्रतिनिधींसमोर या झाशीच्या अन्नदात्याला अगिंडाग दिला गेला. आधीच पुत्र निधनानं जखमी असलेल्या हृदयावरती नियतीनं दुसऱ्यांदा जबरदस्त प्रहार केला. आणि आता मात्र हे दुःख सहन होण्याच्या पलीकडचं होतं. पण तरी सुद्धा स्वतःच्या मनाला सांगत होती, नाही राणी, स्वतःच्या व्यक्तिगत दुःखाने खचून जाण्याकरता तुला हे राणीपद नाही मिळालं. एक या हिंदुस्थानच्या दुःखाची जर गणना केली तर तुझं व्यक्तिगत दुःख यापुढे काहीच नाहीये. असामान्यत्वाचे तुला वेध लागले होते ना, या जगात दुःख कुणाला नाहीये. तिचं मन तिला सांगायचं, पण अंतःकरण मन मानायला तयार नव्हतं. काळाने नेला पुत्र तो हृदयी शिरला घाव, विधी तोडी मंगळसूत्र हा कंठी बसला घाव. कुळराज्य श्री मावळली हा असह्य शिरशी घाव. वेदना भयंकर झाल्या ठाऊक तिच्या त्या तिजला. ना वर्णविती कोणाला आवडती माझी झाशी. घोळती शब्द कंठाशी आवडती माझी झाशी. स्वतःला कोंडून घ्यावं, पण अंतःकरणात देशप्रेमाचा उद्रेक होता. माझी भारत माता आजारी आहे आणि आईला पारतंत्र्यात ठेवून मी असे स्वस्थ नाही बसू शकत, मन पुन्हा पुन्हा सांगत होतं. आणि मग मनसुबा ठरला. बरं, इंग्रज सरकारला एक अर्ज केला आणि त्या अर्जामध्ये असं नमूद केलं दत्तक विधानासंबंधीचं. झाशी संस्थानला दत्तक विधान मंजूर करावं, झाशी संस्थान खालसा करू नये. इंग्रज सरकारला तो अर्ज पोहोचला आणि दरबार भरला एक दिवस झाशीतला. दरबारामध्ये प्रचंड नीरव शांतता ज्याला म्हणतात. टाचणी पडली तरी खणखण आवाज आला पाहिजे एवढी शांतता होती. इंग्रज सरकारकडून त्या तिच्या अर्जाचं उत्तर आलं होतं. झाशीतले मान्यवर नागरिक दरबारामध्ये उपस्थित होते, कारण यावेळी राणीचा मनसुबा होता गंगाधर पंत म्हणजे नेवाळकर घराण्यातलाच एक पुत्र दत्तक म्हणून घ्यावा आणि त्याला गादीवर बसून राज्यकारभार चालवावा. चिकाच्या पडद्याआड राणी लक्ष्मी बसलेली आहे. दरबारामध्ये झाशीतली मान्यवर नागरिक जनता बसलेली आहे. हातामध्ये तलवार आहे. 5 वर्षाचा दामोदर मांडीवर आहे. कंपनी सरकारचा वकील मेजर एलिस हातामध्ये लखोटा होता, तो घेऊन आतमध्ये आला. लखोट्यामध्ये काहीतरी मजकूर होता आणि एलिस बरोबर दरबारामध्ये आला. रामचंद्र रावांकडे तो लखोटा त्यांनी दिला. सगळ्यांची काळीज धडधड धडधड करत होती की काय असेल मजकूर, काय असेल लखोट्यामध्ये, काय निर्णय असेल कंपनी सरकारचा, काय लिहिलं असेल. प्रत्येकाचं काळीज धडधड करतंय. सर्वांची मस्तक सुन्न आहेत. होईल खालसा झाशी
की दत्तक होईल मान्य. काय होईल? झाशी संस्थान खालसा होईल का? दत्तक